झालं, चला घेऊन जा दाद्या, घेऊन जा यासनी. चला वर. मस्त. अधिपती, आपण तिथे काढायचे फोटोज प्लीज. इरा, ते काय तुझ्या वयाचे आहेत का? एकेरी नावाने काय हाक मारतेस? अहो असू दे, काय नाही. सॉरी सॉरी. आपण बाहेर काढायचे फोटोज, येता का तुम्ही? चला ना, काढूयात आपण फोटो. चला ना प्लीज. अगं मुलं आणि फोटो. ताई ताई चल, चला ना. शांतताई, जावं तुम्ही, अजून साखर पाणी आणा. मम्मी ठीक आहेस ना? व कशाची ठीक गा? ती मास्तरीन तर ठीक आहे. अगं ती तर ठीक असणारच का नाही? तिचं समजून जुलाबाचं औषध माझ्या पोटात गेलंय. तुला सांगितलं होतं का नाही त्या मास्तरणीच्या ताटावर लक्ष ठेवू म्हणून? अगं ठेवलं होतं ग. आपण नाही का ते सरबत आणण्यासाठी गेलो तेव्हा भजा कुठे? अगं बाई, भजच विसरले. आणा पटापट. तेव्हा काहीतरी ताटाची आदला बदल झाली असणार. अगं त्यांची तू असले उद्योगधंदे कशाला करतीस? आई ग आई ग आई. मम्मी, मला मास्तरणीची वाट लावायची होती. अगं वाट आपली लागली का नाही? वाट लावती. आई ग. छान झाला सगळा कार्यक्रम. हो ना, खरंच खूप केलं हो तुम्ही. आवरीतच आहे तशी. बया, आता या घरचं तुमसनी पाणी बी पिता येणार नाही. दुर्गे, अगं ते रीत असते तशी. एकदा मुलीचं लगीन झालं का मुलीच्या आई वडिलांनी सासरचं पाणी बी पिता येत नाही. नाही नाही, तसं काय बी नाही. तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा मुलीला भेटायला या. जेवा राहा, घर तुमचंच आहे. अगं ते पर त्यांच्यासाठी लेकीचा संसार आहे का नाही? तू गप ग दुर्गे. लेकीचा संसार म्हणा. तू कधी आली? 20 वर्ष झाली. म्या बहीण आहे. हा, मग ती घरची सूनबाई आहे. अगं पण म्या तिच्यासाठी सांगतच नाही, तिच्या आई वडिलांसाठी सांगायला म्या. त्यांच्यासाठी रीत असते ही. हो, कल्पना आहे आम्हाला. आणि आम्ही पाळतो सगळं. अहो या रीती परंपरा माणसाला जोडण्यासाठी केल्या आहेत. त्यामुळं आपल्यातला एकोपा असाच टिकवून ठेवूया. काय? खूप खूप धन्यवाद. हा, येऊ का आम्ही आता? आलेच म्या. अगं सरकी, त्रास व्हायलाय. काय ग, हिला काय झालं? अगं तिची पण दगदग झाली ना, तिला पण बरं नाही. हो ना. नाही नाही, पण तुम्ही सगळ्यांनीच आराम करा. हा, लग्नात अजून दगदग होणार आहे ना, तेव्हा विश्रांती घ्या. हा, वय वय, तुम्ही बी काळजी घ्या. आई आंबाबाई आहे, काळजी घ्या. आई अंबाबाई, माझी लेक या घरात लग्न करून येणार आहे. तिचं सगळं चांगलं होऊ दे. तुझी कृपादृष्टी तिच्यावर अशीच असू दे. स्माइल. हा मस्त. आता ना तुम्ही तिच्या खांद्यावर हात ठेवा. अहो ठेवा ना, एक छान कपल फोटो काढूयात ना. चला. इरा, झालं आता, बास. खूप खूप झालं. अगं ताई, एक लास्ट कपल फोटो काढते ना. मी जाते आता. चल. अगं तू मूड खराब करून घेऊ नकोस ना ताई. मी माझे फोटोज काढते. मी काढून देऊ काय? नको नको, तुम्ही ताईचा मूड सांभाळा. चला जाय. तुमचे वडील असं का करतात? हो, मी त्यासाठी खरंच तुमची माफी मागतो. घरात पाहुणे आले की नाही जास्तच चेव चढल्यावानी करते. ते काय करणार?
मला खूप भीती वाटते हो त्यांची. नाही, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला काय करणार नाही. पण म्हणजे असे व्हायलेंट का होतात ते? बाईची किंमतच करायची नाही म्हणल्यावर काय होणार दुसरं आयुष्यात. अरे आमच्या आई साहेब त्यांच्या अंगावर तर हातच उगारतात. डोसकं फिरते की नाही माझं. पण जाऊ दे, तुम्हाला काय तसं करणार नाही. पण म्हणजे घरातच असतात ना ते? अहो नाही, ते त्यांच्या खोलीतच असतात, ते काय बाहेर येत नाहीत. आता माझंच घ्या की मी वर्ष त्यांचं थोबाड बघत नाही, तर ते असे काही कार्यक्रम सण समारंभ असतील तर मग येते. ते बी मला आवडत नाही. मी तुमचा राग समजू शकते. मलाही खरंच खूप भीती वाटली त्यांची. नाही नाही, तुम्ही घाबरू नका, तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. मी आहे ना, आणि ह्या घरात तुम्ही लगीन करून आल्यावर तुम्ही आमची जबाबदारी आहे मास्तरीनबाई. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी वाटेल ते करू आम्ही. थँक्यू. तत्पर आहे. हे काय? अहो ते ऑफकोर्स भाषांतर तत्परच म्हणतात ना. हा म्हणजे हो, तेच म्हणजे तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहे असा विषय. जो जरा असाच खळाळता राहायला पाहिजे. चला आज जाऊया. बरं आजी येतो आम्ही. या ए सारून गाडी काढ रे. कशाला? आम्ही जातो रिक्षाने. नाही नाही, तो गाडीतनं सोडेल की तुम्हाला. आमच्या आई साहेबांनी जर कळलं ना तुम्हाला रिक्षानं जाऊन दिलंय तर आमचं काही खरं नाही. विचारा येईल. या 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 तुम्ही या. आलो. तुला काय गरज होती? तू चिडलायस काय? चिडलायस काय म्हणजे त्याला खाली यायची काय गरज होती? त्या रोज सूर्यवंशीला चांगला कार्यक्रम चालला होता, मध्ये खोडा घातलाच पाहिजे, त्यानं मिठाचा खडा टाकलाच पाहिजे. मिठाचा खडा घालाय नाही, चांगलंच करायला येते. चांगलं काय होत नसते तो आल्यावर, आणि काय होणार पण नाही. आमच्या आई साहेबांनी साधा मान देता आला नाही आयुष्यभर त्या माणसाला, दुसऱ्या कुठल्या बाईला काय मान देणार आहेत? आणि त्यासनी ताकीद करून ठेवू, वट्ट असं आडग्यावानी वागायचं नाही म्हणून मास्तरीनबाई समोर. मास्तरीनबाई म्हणजे काय आई साहेब नाहीत. चिडलायस का? काय नाचू मग? अधिपतींचे वडील असे काय आहेत? म्हणजे त्यांना काही झालंय का? कसे विचित्र वागतात नाही? म्हणजे एकदम अंगावर आल्यासारखं करतात, किंवा ते असं सून सून असं काहीतरी म्हणतात ना. अगं आजारी आहेत ते, पण मला तर त्यांची भीतीच वाटू लागली. मला वाटतं त्यांना अक्षूला काहीतरी सांगायचं असेल. हो, मलाही तेच जाणवतं बाबा. पण मला अधिपतींनी सांगितलंय की ते अचानक हायपर होतात, काहीही करतात. समोर कोण आहे याचा विचार सुद्धा करत नाहीत. अगदी भुवनेश्वरी मॅडमचं सुद्धा ऐकत नाहीत. म्हणूनच अधिपती सुद्धा त्यांचा रागराग करतात. पण मला तर ते चांगले वाटले. कदाचित आजारपणामुळे तसं झालं असेल त्यांचं. ते काही असू दे, पण ए अक्षू, तू थोडस लांबच राहा त्यांच्यापासून. नाहीतर काय, उद्या हल्ला वगैरे करतील. माझं डिस्टन्स मेंटेन करणार आहे. हो बाई, तसंच कर, नाही का हो? ए जरा काम कर ग घरातली, नुसती बसून गप्पा मारते. हे ठेवायचं कोणी आता? दुर्गे, हा ताई. घाना भरणीची सगळी तयारी झाली ना? वय. दुर्गे, हा त्या नव्या बुट्ट्या सांगितल्या का? वय वय सांगितलं, तरी मी बघते. हा दुर्गे, हा ताई. एक काम कर, धनाजीला सांग आज शेतातून येताना हळकून घेऊन ये. वय सांग. दुर्गे दुर्गे, ऐक माझं, जाता वर काढून ठेवाया सांग. वय. 5-6 वर्षांना बोलवून हळद भरडावी लागेल. वय सांगते. मी काय म्हणते बुवे, आपण समजा इथे एकत्रच मंडपात केले तर? नाही म्हणजे हळद बिळद समज चालेल की. तू असं एक काम कर, तू अक्षताच्या आईशी बोलून घे, आम्ही सगळ्या तयारीचं बघतो. चालेल चालेल, मी आताच फोन करते. हा दुर्गे, हा ताई. अधिपती तयार आहेत? हा, आज त्यांची मेहंदी आहे. अगं ताई, अजून घरला आले नाही ते. म्हणजे मगाशी मी बघितलं तेव्हा नव्हते ते. अगं नवरा मुलगा घरात नाही, कुणाच्या हातावर मेहंदी काढणार आपण? हा, बघतो आम्ही, जा. वय. असं काही आहे का बिझनेसमध्ये, फॅक्टरीमध्ये, जिथे ही लोक चुकली आहेत, असंतोष आहे, किंवा असे काही लोक जे आपल्याला जॉईन होऊ शकतात? काहीतरी असेल ना. अहो हा मोठा विषय आहे. अहो लग्न मोडायला पण मोठाच विषय लागतो. छोट्या विषयाने लग्न मोडत नाहीत. अनुभव. ओके, पण मला थोडा वेळ लागेल. थोडाच वेळ आपल्याकडे. तुम्हीच सांगितलं होतं ना 30 सप्टेंबर.
ओके, काढते मी माहिती, उद्या बोलू. पण एक मिनिट, प्लॅन काय? तुम्ही माहिती द्या, मी प्लॅन देतो. चालेल, बाय. बाय. हा रामा, तेवढं लवकर आवरून घे. चल इरा, झाला का लवकर कर. हो हो. अगं बाई, इरा हे पकड एक मिनिट. ए मी आले का? हॅलो, हा जी, बोला बोला. झाली का मेहंदीची तयारी? हो, सुरू आहे सुरू आहे. तुमची? आमची बी तयारी सुरू आहे. मी काय म्हणते, आता मेहंदी वेगळी करू, पण उद्यापासूनचा समद ईदी आपण एकत्रच करू. म्हणजे घाणाभरणी, हळद बिळद समद. अगं बाई, हो का? भुवीनच सांगितलंय. हो, पण मला काय वाटतं, बरं वाटेल का ते? न बरं दिसाया काय झालं, उलट लई भारी वाटेल बघा. हल्ली असंच चालतं, रीती भातीप्रमाणे समद करू, पण एकत्र करू. काय उद्या चुडा बनणीसाठी येते सकाळी. बरं बरं, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. हा, एकदा अक्षराशी बोलते. बरं बरं, हा ठीक आहे, ठेवते. हा, ठेवते. ताई, अगं बरं झालं आलीस, खूप उशीर झालाय. मेहंदीची सगळी तयारी करायची. अक्षु, ऐक ना, अधिपतींच्या आजीचा फोन आला होता. ते सगळं नंतर, आता मेहंदीची तयारी करायची फक्त. ताई चल. अगं, नाही नाही नाही, चल. अगं, अरे देवा, काय या मुली आहेत, काय गडबड. अगं बाई, अजून आम्हालाही तयार व्हायचं. अहो, चला लवकर, तयार व्हायचं अजून. चंचे, कुठे गेलतीस तू? काम होत. ताई विचारत होती. काय सांगितलंस तू? तयार व्हायला म्हणून. माझ्यापासून कुठे अडलंय तिचं? नवरा मुलगा कुठं आलाय अजून? यो बघ आलाय. टाकले सरकार, थांबा. म्युझिक. गुलाबाची कली बघा हल्दीन माखली, आली लाली गोऱ्या गाली, धनाजी, वाटून टाका. वय. चला मेहंदी काढून घ्या. मेहंदी आम्ही? अहो लग्न आहे तुमचं, घ्या काढून 5 गोळे. नाही, ते बायका काढतात कुठं. अहो मेहंदी पावित्र्याचं चिन्ह आहे. हा, ते बायकांनी लेवावं असं कुठं सांगितलंय होय? हा, नवरदेवात शास्त्र म्हणून काढून घ्या. 5 गोळे काढून घ्या. हा, काढून. हा, असं करून कसं चालेल? हा, यायला लागतंय. हा सरकार चला, थोरल्या सरकारने सांगितलंय, चला. तुम्हाला तेवढंच पाहिजे. मी काढू काय? नाही, मी काढतो. आयो काढतोय. गोळ्या गोळ्याची रांगोळी. रांगोळी नाही, मेहंदी. येडा डोसक्याच्या. हा, गोळ्या गोळ्याची मेहंदी. मला भी येते मेहंदी गोळ्या गोळ्याची. मला पण येते मेहंदी गोळ्या गोळ्याची. या गोळ्यापेक्षा ह्यो गोळा परवडला. चला सरकार. अयो चंचे, इकडे गप, मनाला लावून घेऊ नकोस. गप. 1 2 3 4 5 सरकार बसतय. ते दिसतंय. सरकार, वहिनी साहेबांचं नाव लिहू. आली मास्तरीन बाईली. अहो सरकार, वहिनी साहेबांचं नाव अक्षर आहे. विसरलोच गिराव. लिहिली. मग ए लिहितो. ओय,
जमल का तुला ते विंग्रजीत? हा त्यात काय नाही जमायला, जमतं मला इंग्रजीत ना. व्यंक्याली इंग्रजी काय नको, आपली आन बान शान माय मराठीतनं लिही. हं कळलं काय? कळलं? कळलं का? ताई मी प्रेग्नंट आहे. तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. मला तुम्ही आवडलात. ते नाही म्हणाले. इकडं लग्नाला होकार, तिकडं मॉलला नकार. मला तुमच्या घरची सून करून घ्या. आई अगं मला दे ना चहा. ए तुला नाही हा, सकाळपासून चौथा चहा आहे आता हिचा. बाबांची सवय लागली तिला सारखा चहा. तू घे ग. नवरदेवाचं नाव काय? ताई नवऱ्याचं नाव काय? अधिपती. अधिपती लिहा. नाही नाही नको, नाव नको लिहायला. अगं मला असं शो ऑफ केल्यासारखं वाटतं, ते नको ना. अगं त्यात शो ऑफ काय आहे ताई? सगळ्याच मुली लिहितात अगं. नको इरा, मला ऑड वाटतं ते. आपण एक काम करूया, तू ना इनिशियल लिही. ताई तू एक काम कर, एक हार्ट काढ आणि त्यामध्ये ए असं लिही. आणि त्या काय म्हणल्या माहितीये का? म्हणल्या सारखं असं नुसतं डोसकं डोसकं करून चालणार नाही. त्याचं कारण लय भारी सांगितलं त्यांनी, मला पटलं ओंक्या माहितीये का? त्या म्हणल्या त्यांच्याकडे 50 तऱ्हेचे विद्यार्थी येतात. हं प्रत्येकाकडे काही समान डोसकं असते असं नाही. तू वेगळा आहेस, मी वेगळा आहे, बरोबर का नाही? त्यासनी प्रत्येक पोराला समजून घ्यायला लागते, प्रत्येकाच्या कलेनं शिकवायला लागते, बरोबर आहे? आता नुसतं डोसकं 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 जर आपण म्हणलं की जो डोसकं असेल तोच भारी, एक दोनच विद्यार्थी पुढे जातील ना, बाकीच्याने काय बोंबलायचं असं म्हणलेलं आहे. म्हणजे त्या असं नाही म्हणलं, म्हणजे मी सांगतो तुला, म्हणताना ते जे शिक्षण 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 करतात ना ते त्यासाठी आहे. आत्ता कळाली मला. तुला मी खरं सांगू काय, त्यांच्याकडे आमच्या आईसाहेबांनी डोसकं तर आहेच, पण आहे नाही हसू नको, त्यांच्याकडं मौशार मन आहे रे. खरंच दुधावरच्या साईवानी मन आहे त्यांच्याकडं. सगळ्यांनी जीव लावणारं आवड कार्यक्रम असतोय तो. अरे म्हणून तर म्हणतो लग्न करून टाक. नाही जाऊ दे, तो विषय वेगळा आहे. पण वेळ काही नाही, हाताला मेहंदी लागली म्हणजे लग्न झाल्यात जमाय. जरा हसो बाई हसो, नाही तर सगळे पोट असे होप. बरं काही काम बाकी आहेत ते मी उरकून येतो. हा काय? हं बोला. हा ते नव, मेहंदी काढली काय तुम्ही? मी नाही काढली. का? आज मेहंदी होती ना आपली, आम्ही तर काढली. हो तुम्ही तुमच्या हातावर स्वतः मेहंदी काढली? नाही हो, पव्या नाही काय आमचं उत्साही कार्यकर्ता, त्यानं काढली. माझ्या हातावर पण एका ताईने काढली. हा हा म्हणजे असं म्हणायचं तुम्हाला. बर बर, म्हणजे हा भाषा सोडू नका तुम्ही मास्तरीन बाई. हा म्हणजे काढली नाही मेहंदी, काढून घेतली असं म्हणायचं तुम्हाला. पकडा शब्दात पकडा हो गरीबाला. तुमची भाषा आणि तुमचं ते काय व्याकरण भाषेचं. तुमची भाषा अधिपती उलटी असते. उलटी काय? लाडखळकर राज. हे काय? लाडखळकर राज येईल 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 या गा. तुम्ही काय बोलताय अधिपती? काय होतंय तुम्हाला? त्याला बघूया काय वा. ही कुठली भाषा आहे? अहो तुम्ही म्हणलाच ना माझी भाषा उलटी असत्या. अहो पण मला काही कळलंच नाही तुम्ही काय बोललात. त्याच्यासाठी उलटा प्रवास करायला लागणार तुम्हाला मास्तरीन बाई. पण सांगा तरी काय म्हणत होतात? अहो काय नाही, मी म्हणलं जरा खळखळला अगाय लय 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 जरा खळखळला, पण उलट बोललो. पण तुमचा हसण्याचा जरा असाच खळ 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 राहू दे.
वा वा वा, हे छान स्किल आहे तुमच्याकडे. अशी उलटी भाषा सगळ्यांना जमत नाही आणि बुद्धीचा कस सुद्धा लागतो. तुम्ही जे बोलला ते बी आवडलं बरं का मला मास्तरींना. पण मी तर सरळच बोलते. नाही नाही ते नाही हो, ते सगळ्या विद्यार्थ्यांचं डोसकं काय समान नसते आणि नुसतं असं डोसकं डोसकं करून तुम्हाला चालत नाही, याहून त्याहून ते. अच्छा ते होय. ओके. ते नव मेहंदीचा वास भारी होती की नाही? तुम्ही खरंच मेहंदी काढली? मग तुम्हाला काय खरं वाटण झालं काय? नाही. फोटो पाठवू काय? लिहिलंय तुमचं नाव. पण तर अधिपतीचा असतो ना. अक्षुबाळा जरा इकडे ये ग. हा आई आले. मी करते नंतर फोन, आई बोलावते. हा हा ठीक आहे ठीक आहे. बाय. अहो आम्ही अधिपतीचं नव अक्षराचाच लिहिला, नुसतं हातावर लिहिला नाही, काळजावर कोरलाय.